याला ना कशाचं भानच नाहीये। आता वाजलेत किती, घरी आपली कोणतरी वाट बघत असेल, याचं जेवण झालं नाहीये, काही नाहीये याला। हॅलो हॅलो यश, अरे किती वाजले, कुठे आहेस तू? अगं मी हॉस्पिटल मध्येच आहे, घड्याळाकडे लक्षच नाही ग माझा। अरे लक्ष नव्हतं म्हणजे काय? 11 वाजलेत आणि तू अजून हॉस्पिटल मध्येच? हो काय आहे, इथे एक जरा पेशंट सिरियस आहे पाटील म्हणून, मला थांबावं लागेल। यश, अरे तुझ्याशिवाय का तिथे दुसरी कोणी माणसं नाहीयेत का? आणि तू नव्हता तरी हॉस्पिटल चालूच होतं ना इतके दिवस। अरे अजून जेवला नाहीयेस तू, हे जरा आती करतोयस हा? अगं जेवणाची कुठली सुद्धा आहे, तुम्ही जेवून घ्या हा। आणि तुमचा आता डोळा जेवण झाला काय का व्यवस्थित? आता त्याचं वर्णन काय तुला फोनवर सांगू मी? असं नको बोलूस ग सोनिया, जरा समजून घे ना, खरोखरच सिरियस आहे। सई मॅडम पण आहेत अजून इथे। ठीक आहे, बस तिथेच, मला काय? अगं रंजे रंजे, यशवंत, राधा आता झोपली असेल नाही बहुतेक? का हो, मी सौरभला विचारू का? विचारावं तर लागेल, कारण राधाला इकडे बोलवावं लागेल असं वाटतंय मला। ह्या पाटीलबाई फार क्रिटिकल आहेत ना, त्यांचं ऑपरेशन करावं लागेल आणि राधाची तब्येत बरी नाहीये, पण तरी मला असं वाटतं आता राधा इथे असेल तर फार बरं होईल। ही केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे रे। मी सौरभला फोन करून राधाला घेऊन यायला सांगतो। डॉक्टर 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 काय पण करा, पण माझ्या बायकोला वाचवा डॉक्टर, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत डॉक्टर। पाटील साहेब इकडे काय पण करा। पाटील साहेब असा धीर नाही सोडायचा हा, आम्ही आहोत ना, आम्ही करतोय सगळं व्यवस्थित हा, काळजी नाही करायची। मी फोन करतो। तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळे प्रयत्न करतो, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल। मी सांगते ना तुम्हाला हा, धीर धरा जरा हा, शांत व्हा तुम्ही। जीजू, हा जीजू बोला, काय झालं? सौर्या ऐक ना, सॉरी तुला एवढ्या रात्रीचा फोन केला, पण राधा झोपली आहे का रे? हो झोपली आहे का? सौर्या इथे ना एक पेशंट आहे ना, तो लई म्हणजे त्याची कंडिशन आहे ना। मी बोलते। हा बोल। हॅलो सौरभ। हाँ मैम। हाँ जरा तू प्लीज राधाला उठवतोस का, मला बोलायचंय तिच्याशी। ओके उठवतो तिला। राधा राधा उठ, राधा। काय रे, काय झालं? सई मॅमचा फोन आहे। मॅमचा? हो काहीतरी इमर्जन्सी असं म्हणताय। हा मॅम। हा राधा, अगं मिसेस पाटीलांची कंडिशन फार क्रिटिकल आहे। ठीक आहे, तुम्ही तयारी करा, मी येतेच। सौरभ कळलं, तू आवर, मी गाडी काढतो। सावकाश। सई मॅम, तुम्ही राधाला पण बोलावलात याचा अर्थ? कंडिशन खरंच खूप क्रिटिकल आहे, राधा आली तर फार बरं होईल। मी ऑपरेशनची तयारी करायला सांगते। काय काय म्हणाले डॉक्टर? माझी बायको एकदम व्यवस्थित होणार, काळजी करायचं नाही। डॉक्टर राधा पण येत आहेत, आता 2-2 देव असल्यानंतर कसले टेन्शन घेताय तुम्ही हा? सगळं व्यवस्थित होणार हा, देवाची प्रार्थना करायची, धीर सोडायचा नाही।
चल. सौरभ, अरे खरंच नको येऊस, मी जाईन. हे बघ, मी तुला अशा कंडिशन मध्ये नाही एकटीला जाऊ देणार. मी येणार आहे. चल. सौरभ, अरे इतक्या उशिरा कुठे निघालात तुम्ही? अगं काही नाही, हिच्या हॉस्पिटलमधून फोन आला होता. कुठली तरी इमर्जन्सी केस आहे पाटील म्हणून. सई प्रधानांची हेल्प हवी होती. झोपली होती बिचारी, पण ठीक आहे, आता उठवलंय, घेऊन जातो. यश हे त्यांच्यासाठीच थांबलाय तिथे. अरे जेवला नाही रे तो. मी असं करते, डबा घेते त्याच्यासाठी. हा, मी पटकन आलेच मी. रंजुताई का? पण कुहू ती सीमाजवळ झोपली आहे. मी आले, तुम्ही गाडी काढा, मी पटकन डबा घेऊन आले त्याच्यासाठी. हो. चल. कधीही आपल्या हॉस्पिटलमध्ये हे असं घडलं नव्हतं आजवर. तुझी ड्युटी होती ना काल इथे? कुठे होतीस तू? हा, आलीच नाहीस इथे फॉर व्हॉट एव्हर रिझन. पण तुला कळवताही आलं नाही एका शब्दानं? ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी. हा, म्हणजे काल संपूर्ण रात्र हे हॉस्पिटल फक्त इंटर्न्सच्या जबाबदारीवर होतं. लाज नाही वाटत या गोष्टीची तुला? अगं तू वेळीच त्या पाटील बाईला ट्रीट केलं असतं तर तिच्यावर आज ही वेळ आलीच नसती. कळतंय तुला? ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी. बघा पाटील साहेब, काळजी करायची नाही. आता डॉक्टर राधा आल्या ना का सगळं व्यवस्थित होणार. कळलं काय? अहो डॉक्टर राधा आणि सई मॅम एकत्र असले ना तर काळ पण घाबरतो, माहिती आहे? डॉक्टर राधा, रंजय, सावऱ्या, तुम्ही आलात? राधा तुला आय माय सॉरी, डॉक्टर राधा तुम्हाला सई मॅमने अर्जंट बोलावलाय. मीच जाते आतमध्ये. आलेच मी. काय बोललो मी? डॉक्टर राधा पण आल्या आहेत. आता काळजी करायचं नाही, एकदम निश्चिंत राहायचा. बसा इथे. नाही, मी आलोच. कुठे चालला? तुम्हाला आतमध्ये सोडणार नाही, बसायचा इथे गपचूप. नाही, आत नाही चाललो. देवाला सांगून येतो, माझ्या कमळीला लवकर बरं कर. छोटी, आता मुळ रडून काय उपयोग आहे? तुला डॉक्टर म्हणायला लाज वाटते मला. अगं डॉक्टर म्हणजे काय जबाबदारी असते त्याची? मॅम, राधा, काय झालं? राधा, बरं झालं तू आलीस. हे बघ, आय एम सॉरी, तुला बरं नसतानाही मला तुला इथे बोलवावं लागलं. पण या परिस्थितीत जर मी तुला बोलवलं नसतं ना तर तुला खूप वाईटही वाटलं असतं आणि माझा रागही आला असता. पण झालंय तरी काय? मी तुला सगळं सांगते, पण आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ऑपरेशनची तयारी झालेली आहे. चल, बी क्विक. चल, तू यायची काही गरज नाहीये. चल राधा. यश, यश तू रंजय, तू कशाला आलीस इथे? हा, तुला सांगितलं होतं ना मला उशीर होणार म्हणून. बरं आली असते. बस आता, मला जरा काम आहे. यश ऐक ना. अरे अरे किती दगदग करतोस रे. जेवण नाही, खाण नाही, काही नाही. हे बघ मी डबा आणलाय, तू 2 घास खाऊन घे. अरे आमच्यासाठी तरी स्वतःची काळजी घे रे बाबा. बस. ए सावळ्या, सांग बरं. हा पण ना. नाही 2 घास. काय हिला समजावून सांग रे, इथे काम असतात ना माणसाला. खाऊन घे. चल 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 चल. हे बघ मला दिसत नाही का इथे खाना? तुला काय सांगू तुला? ऐक ना, मी नंतर खातो, तू ठेव. नाही, 2 घास खाऊन घे. अगं तुला सांगितलं म्हणलं. नाही रे, हे घे 2 घास खाऊन घे. चल, हे घे 2 घास. गणपती बाप्पा, माझ्या कमळीला बरं कर. एवढं एकच सांगणे माझं तुला. मला बाकी काय बी नको. अरे अरे काय करतोयस यश? काय बी. पाटील साहेब, त्याला काळजी आहे सगळ्यांची. हा, तुम्ही निश्चिंत राहा. चला या. ढगे साहेब नको. घ्या हो. 2 दिवस झाले मी बघतोय तुम्ही काय खाल्ला नाही. बघितलंस ना कसा वागला ते. रंजुताई रिलॅक्स यार. यश जिजू कसेत माहितीये ना तुला. आजूबाजूच्या कोणालाही त्रास झाला ना
त्यांना अजिबात सहन होत नाही. अगं लाखात एखादा माणूस असतो असा, संत माणूस आहे, संत. बिलीव्ह मी. संत म्हणे घरच्यांची आपल्या बायका पोरांची कदर आहे का या संताला? अरे त्याच्यासाठी डबा करून आणला ना मी, आणि त्याला आहे का परवा? बघ तू मला ना त्याचं काही एक कौतुक सांगू नको. मी चालले. रंजूताई, रंजूताई, काळजी करू नका, तुमची बायको सुखरूप आहे. आय एम व्हेरी सॉरी, मी बाळाला नाही वाचवू शकले. काय? पाटील, पाटील, काय केलं माझं बाळ? पण कमळी आहे ना सुखरूप? हो, त्याबद्दल उपकार झाले, उपकार. बाळ बाळ गेलं. पाटील सांभाळा स्वतःला. सौरभ, राधा खूप थकली आहे, तू प्लीज तिच्यापाशी जातोस का? हो जातो. मिस्टर पाटील, तुम्ही तुमच्या बायकोची काळजी करू नका, त्या व्यवस्थित आहे. तुम्ही प्लीज थोड्या वेळाने माझ्या केबिन मध्ये याल का? मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. पाटील साहेब सांभाळा, सावरा स्वतःला. ढगे साहेब, त्यांनी का बोलवलं असेल मला? मी फी भरली नाही म्हणून का? खरंच सांगतो, माझ्याकडे पैसे नाही, तू माझ्याकडे पैसे नाही. आणि त्यात बाळ पण घेतलं माझ. कमळी खचून जाईल, यशात कमळी खचून जाईल. साहेब हिम्मत ठेवा, तुमची कमळी वाचली आहे ना, ते महत्वाचं आहे का नाही? आता तिला हिम्मत द्यायला पाहिजे. सावरा स्वतःला, पैशाची काळजी करू नका, पैसे मी भरीन. काय? तुम्ही म्हणणार माझे बायकोला सांभाळ. या मिस्टर पाटील, या प्लीज बसा, बसा. माझ्याकडे खरंच पैसे. सई मॅम, आय माय सॉरी, पण यांची जी काही फीचे पैसे असतील ते मी भरीन, नक्की भरीन. मी पैशाबद्दल काही बोललीये? पण मॅडम ते पैसे. तुम्ही प्लीज जरा शांत राहा. मिस्टर पाटील, मी तुम्हाला इथे अशासाठी बोलवलंय, म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचंय की तुमचं बाळ
वाचू शकलं नाही याचं कारण आमच्याकडूनच एक चूक झाली. मॅम हो, ही गोष्ट मी लपवू शकले असते, पण तसं करणं माझ्या स्वभावात नाही. काल रात्री जर तुमच्या मिसेसना योग्य ती ट्रीटमेंट मिळाली असती तर कदाचित तुमचं बाळ वाचू शकलं असतं. पण काल रात्री डॉक्टर ज्योती यांची इथे ड्युटी असूनही त्या गैरहजर राहिल्या. त्यामुळे हा प्रसंग ओढवला. काय रे केदार, काल होतास कुठे तू रात्रभर? बिचारी गार्गी सुकली रडून रडून. तरी सांग ना, कुठे होतास? आता कुठे असणार, क्लिनिक मध्ये होतो रात्रभर, तिकडेच झोपलो. याबद्दल मी तुमची शतशः अपराधी आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी या हॉस्पिटलची प्रमुख आणि ओनर या नात्याने इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी स्वतः जबाबदार आहे असं समजते. त्यामुळे या माझ्या चुकीबद्दल तुम्ही मला हवी ती शिक्षा देऊ शकता. तुम्हाला वाटलं तर माझ्यावर केस करू शकता. नाही, माझी कुणाबद्दल मी तक्रार नाही. माझी कमळी वाचली हेच माझ्या दृष्टीने खूप. बाकी काय झालं असेल ते माझं नशीब. मला फक्त माझ्या कमळीला भेटायचं. माझ्या कमळीला भेटू शकतो मी. आणि हो, माझ्या कमळीला वाचवलं त्याबद्दल आभारी आहे तुमचं. तुझ्या न येण्याचा अर्थ नीट कळलाय मला. तू असं करायला नको होतस. राधा प्लीज शांत हो. मी चुकले, मला माफ करा. मी चुकले. राधा शांत. राधा शांत हो तू. राधा, मी हिला हाकलूनच दिलं असतं ग. काय करू काय मी? यश, यश ऐक. हे काय काय रे यश, तुझ्यासाठी इतका छान उपमा केला. उठ बरं, तू आधी खाऊन घे बरं. काल रात्रभर तू काही खाल्लं नाहीयेस. उठ बरं, उठ उठ. हो, डबा एवढा घेऊन आले तुला तर तो त्या पाटलांना देऊन टाकलास. चल चल घे बरं, चल. यश, यश तुला आनंदाची बातमी द्यायची. सीमाने ना चेक डिपॉझिट करायला सांगितलाय. म्हणजे आता आपलं दुकान येईल. तुला ही जीवघेणी नोकरी करायलाच नको. देवा, चांगली बुद्धी दिलीस रे त्या सीमाला. आता आमचं दुकान येणार. यश, यश ऐक ना, यश, यश उठ ना रे. मी काय सांगते ते ऐक नाही. लोकांची सेवा करत दिवस रात्र जा आणि तुझी सेवा करणाऱ्यांना गोरून दाखव.
हॅलो. हॅलो सौरभ. हा प्रियंका बोल. उद्या सकाळी तुला 10 वाजता मॅमनी बोलावलंय. तुझा कॉन्ट्रॅक्ट रेडी आहे आणि काय? येताना पासपोर्ट घेऊन ये. मॅम बरोबर ऑस्ट्रेलियाला जायचंय. सगळं लक्षात आहे ना? हो. एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा काही डील फायनल झाली की मग मागे फिरता येणार नाही.